बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे या मागणीसाठी श्रीराम सेना संघटनेच्या वतीने बेळगाव येथे आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शांततेत सुरू असलेल्या शिवजयंती मिरवणुकीवर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली असून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याचा आरोप करण्यात आला। बेळगावमधील डीसींच्या माध्यमातून कर्नाटकचे गृहमंत्री यांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे। काल नाही परवा दिवशी 19 फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती अति उत्साहानं, अति विजृंभणेनं, अति आनंदाच्या वातावरणामध्ये ह्या भारतामध्ये, कर्नाटकमध्ये एवढंच नव्हे तर भारतामध्ये एवढंच नव्हे पुऱ्या जगभरामध्ये साजरी झाली। आणि हे होत असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला गालबोट लावायचा जो प्रयत्न बागलकोट येथे घडला, एका पंका मशिदीच्या समोर जशी मिरवणूक आली त्या मिरवणुकीवरती पहिली चप्पल फेकण्यात आली, त्याच्यानंतर दगडफेक करण्यात आली आणि त्या दगडफेकीमध्ये तिथले SP हे देखील जखमी झालेत, काही पोलीस जखमी झालेत, त्याच्यानंतर काही कार्यकर्ते देखील जखमी झाले। आम्हाला ह्या सरकारला एवढंच प्रश्न करायचा आहे की मशिदीसमोर मिरवणूक आल्या आल्या त्याचा विरोध होतोय, ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मिरवणूक असू दे, गणेश चतुर्थीची मिरवणूक असू दे, ह्या मिरवणुका हिंदू समाजाच्या, हिंदू धर्माच्या ज्या मिरवणुकी जातात त्या मिरवणुकांना मशिदीच्या समोर आल्यानंतर त्याचा विरोध होतोय आणि त्याच्यावरती दगडफेक होते। त्याच्या मागचं कारण काय? आणि त्या मशिदीमध्ये जमलेले काही लोक आणि त्यांनी दगडफेक केली आणि दगडफेकीमध्ये जो कृत्य घडलाय हा खूप निंदनीय आहे। कारण छत्रपती श्री शिवाजी महाराज हे पुन्हा एकट्याचे नाही, ह्या पूर्ण राष्ट्राचे आहेत। ह्या राष्ट्रपुरुषांचा अवमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। कारण छत्रपती श्री शिवाजी महाराज हे एक जिवंत, एक उदाहरण, असं ज्वलंत उदाहरण आहे। माणसाला माणुसकी जर जगायची असेल तर माणसाला माणूस म्हणून ज्या भारतामध्ये जगायचं असेल ते जगाला दाखवणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज आहे। ह्या अशा एका काळीमा पासणाऱ्या घटनेचा आम्ही पूर्ण तीव्र निषेध करत आहोत। श्रीराम सेनेच्या वतीनं व हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतो आणि अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांना त्वरित अटक करावी। ऑलरेडी अटक काही लोकांना केलेलं आहे, तरी देखील अजून काही लोक आहेत त्यांना पण अटक करून गुंडा कायद्याखाली त्यांना तडीप हद्दपार करावं अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। यावेळी राजू कोकीतकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.